नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 11 मे 2026 पासून ग्रहांची एक मोठी हालचाल तूळ राशींच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. शक्ती आणि ऊर्जेचा कारक असलेला मंगळ ग्रह आता तुमच्या सप्तम भावात 7व्या घरात प्रवेश करणार आहे. मित्रांनो, तूळ राशीसाठी मे महिन्यात मोठे ग्रह बदल होणार आहेत आणि 100% काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, काही अडचणींचा त्रास तुम्हाला होत असेल, तर तुम्ही सविस्तर मार्गदर्शन घेऊ शकता. त्यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करावा. आम्ही तुमची सविस्तर पत्रिका विश्लेषण करू. त्यात कोणते दोष अडचणी आहेत का ते बघू. असतीलच तर योग्य मार्गदर्शन करू, उपाय सेवा सांगू, कधी योग्य काळ येणार आहे, कोणते वाईट दिवस आहे, कोणते चांगले दिवस आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आम्ही याबद्दल देणार आहोत. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात 7वे स्थान हे वैवाहिक जीवन, जोडीदार आणि व्यवसायातील भागीदारीचे मानले जाते. तूळ राशीच्या जातकांसाठी हे गोचर तुमच्या आयुष्यात आनंदाची बातमी घेऊन येणार आहे की वाद होणार आहेत, याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणणार आहोत. मित्रांनो, तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि मंगळ तुमच्या 7व्या घरात स्वराशीत म्हणजेच मेष राशीमध्ये बसणार आहे. मंगळ आणि शुक्र हे दोन्ही परस्पर विरोधी ऊर्जेचे ग्रह आहेत. 7व्या घरात मंगळ शक्तिशाली असल्याने तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच आत्मविश्वास येणार आहे. मात्र मंगळ हा उष्ण ग्रह असल्याने तो तुमच्या स्वभावात थोडा चिडचिडेपणा किंवा डॉमिनेटिंग स्वभाव म्हणजेच दुसऱ्यांवर हुकूमत गाजवण्याची वृत्ती वाढवू शकतो. मित्रांनो, जर तुमच्या जोडीदाराशी आधीपासून काही वाद असतील तर 11 मे नंतर ते वाढण्याची शक्यता आहे. लहान गोष्टींचे रूपांतर मोठ्या वादात होऊ शकते. तुमच्या जोडीदाराला मान द्या, सन्मान द्या. जे लोक अविवाहित आहेत आणि बराच काळ लग्नासाठी प्रयत्न करत आहेत, त्यासाठी मंगळ लग्नाचे योग घेऊन येईल. एखादे चांगले स्थळ अचानक चालून येईल. प्रेमी युगलासाठी हा काळ थोडा उत्साहाचा आणि थोडा आव्हानात्मक असणार आहे. एकमेकांवर संशय घेणे टाळ्या. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर नवीन डील फायदेशीर ठरेल. मात्र तुमच्या भागीदाराशी पारदर्शकता ठेवा. जर तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर 11 मे नंतरचा काळ अत्यंत शुभ आहे. विशेषतः लोखंड, मशिनरी, रिअल इस्टेट किंवा हॉटेल व्यवसायात यश तुम्हाला मिळेल. रोजच्या उत्पन्नात वाढ होईल. नवीन ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुम्ही स्वतःला खूप एनर्जेटिक अनुभवाल. कठीण कामे सुद्धा तुम्ही चुटकी सरशी पूर्ण कराल. ऑफिसमध्ये किंवा समाजात तुमच्या नेतृत्वात वाढ होईल. तुमचे नेतृत्व करण्याचे गुण वाढतील. लोक तुमचं ऐकतील. तुमचा आत्मविश्वास ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बदलणार नाही याची काळजी घ्या. कोणालाही कमी समजू नका. मित्रांनो, आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. मंगळ उष्ण असल्यामुळे पोटाच्या तक्रारी किंवा उष्णतेचे त्रास होऊ शकतात. त्यासाठी भरपूर पाणी प्या. रागावर नियंत्रण ठेवा. रागाच्या भरात घेतलेला एखादी चुकीचा निर्णय तुमचे व्यावसायिक किंवा कौटुंबिक नुकसान करू शकतो. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास सफल होतील, पण वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. मित्रांनो, तूळ राशीसाठी हा काळ प्रगतीचा असला तरी संयम राखणं खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारा आणि सविस्तर मार्गदर्शनासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. धन्यवाद.